गाईस, आम्ही चाललोय आज कुठं ग? रेनकोट आणणार आहे. अगं थांब ना, सांगू दे ना. आज आम्ही चाललोय त्र्यंबकेश्वरला. हाय गाईज. हाय गाईस. ही स्वामिनी आहे आणि आमच्या पूर्ण व्लॉग मध्ये ही पोरगी कुठंच रडलेली नाहीये भाई. अरे यार आजीबाई गाडीमध्ये जागा नाही, आजीला बी घेऊन गेलो. ठेवली ग तू नको तिला हे करू. आजीबाई कुठे सांग ना. चावी कुठे? झाडाच्या मागे चावी ठेवली बर का? झाडाच्या मागे चावी ठेवली म्हटलं. हे बाय रिक्षाच्या मागे काय लिहिलेलं आहे? इथून मस्त पैकी भेळ घेऊ आता. पिशवी आहे घ्यायला घ्यायला बाई. आम्ही इथून आता भेळ घेतलेली आहे. जर का हे बघा, आम्ही पोचलोय आता त्र्यंबकेश्वरच्या मेन मंदिराच्या एंट्रन्स जवळ. आता आम्ही गाडी पार्किंग करायला आलेलो आहे आणि ही नवीन गाडीची पार्किंग सुरू झालेली आहे, जी कुंभमेळ्यासाठी यांनी रेडी केलेली आहे. जाऊ दे मागं. छत्री छत्री पकडती का तू? हट, छत्रीचं नाव पण काढू नको. हे पण इथे त्र्यंबकेश्वरचं VIP दर्शनाचं तिकीटची लाईन आहे. काय ग? मग त्या ब्रेक मार ना म्हणली येत नसेल तर घर बाई. ते बघ ना, ते तिकडे वरती बघ ना. आम्ही घेतलाय आता चहासाठी थोडासा ब्रेक. हा दाजी घ्या ना एखादा शर्ट पांढरा वगैरे, मस्त दिसतो बाई. इथं गर्दी बघ किती यार, काय माहिती कोणत्या मंदिरासाठी आहे. येतोय का बघ बाई. इथे ही गर्दी कसली एवढी? भक्त मंडळी. हा ना, त्र्यंबकेश्वर इथं आधीच्याच मंदिरला आहे कोणत्या तरी. त्र्यंबकेश्वरच्या मेन मंदिराला लय गर्दी असेल अजून. किती बाई. हे बाई इकडं हा बाजार आहे पूर्ण त्र्यंबकेश्वरचा. ते काय कानातले बांगडी देण घेऊन मागणी कानातले. चल. हे जे इथं तुम्हाला दिसते बघा, ही पायवाट दिसते का? ही सारखं ही ब्रह्मगिरी आहे आणि नेक्स्ट संडे आपण इथंच येणार आहे. अगं ते बघ ना, ती तिकडं मध्ये तीच ब्रह्मगिरी आहे. हे बाय नाही नाही चिखलातली पडणार. मस्त आहे ना इथं. मागं मंदिर दिसत असेल बाय. पप्पा आता इथून तो झाडाचा डिंक घेत आहे, जो की म्हणजे खाण्यामध्ये वापरता येतो, लाडू बिडूमध्ये वापरता येतो, ज्याच्याने आपलं म्हणजे कंबर वगैरे हाडं बिडं दुखत नाही. हे जे आहे हे कुशावर्त आहे. हां कुशावर्त. इथंच कुंभमेळ्याची आंघोळ करतात. मला वाटतं आता मी बी आंघोळ करून घ्यावा. करू का? काय ग आंघोळ करायची का? भाचीचे पाय धुतले जात आहे बघा असं. माझी मम्मी दीदीचे पाय धुती, पल्लवी दीदीचे. हा चिंगूट दिसला का? कसा दिसत एकदम बोले बाबा. काय तेव्हा पोरं बाय कशी आंघोळी करताय. हे जे दिसतंय इथं जेव्हा कुंभमेळा भरतो त्यावेळेस इथंच ते अमृत स्नान केलं जातं. याचं नाव आहे कुशावर्त. मागं बघ एकदा, काय मागे एकदा नजरा बघ.
का हा अगं खूप भारी वरती वातावरण एकच नंबर आहे. पुढच्या संडेत जाऊ तू इथं असली तर. तोंड मला पाहू नाही का बसती का तू? अरे पडले पिडले तर काय करावं ग? काही नाही पडणार. ए हिला पकड ग, आवाज जोरात चालू, हिला पकड. इकडे नेते मागे लहानपणी हिची शांती इथं केली होती पण ते बंद, हिची शांती केल्यानंतर बंदच झालं ते. हे जे तुम्ही बघता आहे हे संत निवृत्तीनाथ महाराजांचं मंदिर आहे त्र्यंबकेश्वरमधलं. ज्यावेळी आपण ब्रह्मगिरीच्या रस्त्याने निघतो त्या रस्त्यामध्ये लागणारं हे संत निवृत्तीनाथ महाराजांचं मंदिर आहे. रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते मे पप्पा मी राजा भाऊ सबका. हे बघ कसे बघ, वाजव ताला वाजवा, चला. आता आम्ही चाललो आहे त्र्यंबकेश्वरमधल्याच श्री स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये. आम्ही आलो आहे पावडा खाऊन निघतो आता इथून लगेच. आता आम्ही आलो आहे गुरुपीठ इथं. श्री स्वामी समर्थांचं खूप छान मंदिर आहे त्र्यंबकेश्वरमध्ये. पण मग इथं पुढं गेल्यावर व्हिडिओ शूटिंग काही काढण्याची परमिशन नाही आहे, सो मी तुम्हाला मधलं काहीच दाखवू शकत नाही. स्वामींचं या काही, हा स्वामी समर्थांचं या काही. आजा आजा मी हूँ प्यालो स्वामिनी. तर आम्ही चाललो आहे आता परत नाशिकला. पूर्ण ब्लॉग बघण्यासाठी खूप खूप थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.